नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आता भाज्या त्याच पद्धतीने खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने कोबीचा पराठा नक्की ट्राय करून बघा. कोबीची भाजी नेहमी एकाच पद्धतीने खाऊन नक्कीच कंटाळा येतो. तर आता पत्ताकोबीचा ह्या छानसा पराठा तुम्ही कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. त्यासोबत खाण्यासाठी दह्याची चटणी. तर सुरुवातीला मी पत्ताकोबीचा एक गड्डा घेतलेला आहे. तर आता पत्ताकोबीचा गड्डा मी कट करून घेणार आहे. तुम्हाला किती पराठे बनवायचे त्यानुसार तुम्ही खूप पत्ताकोबी घेऊ शकता. मला 5 ते 6 पत्ताकोबी करायचे, त्यामुळे मी अर्धाच घेतलेला आहे. आता हा मी मोठा असा कट करून घेतलेला आहे. आता मोठा मी का कट केला आहे, कारण की मी चॉपरमध्ये तो अगदी बारीक असा कट करून घेणार आहे. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सर जारमध्ये आरामात हा कट करून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आता मी अगदी बारीक असा चॉपरमध्ये कट करून घेणार आहे. मिक्सरमध्ये 2 ते 3 सेकंदामध्ये व्यवस्थित असा बारीक हा कट होतो. आणि या पद्धतीने आता मी संपूर्ण बारीक असा कट करून घेणार आहे. फार बारीक नाही करायचा, जेणेकरून त्याचं पाणी सुटेल. तर थोडासा मीडियम या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर पत्ताकोबी या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. संपूर्ण पत्ताकोबी कट करून झालेला आहे माझा. यामध्ये पाणी घालून तो वॉश करून घेणार आहे संपूर्ण. तर त्याचा थोडासा उग्र वास असतो तो निघून जाण्यासाठी. आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे मी मळून घेतलेलं आहे पराठे बनवण्यासाठी. आणि आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी 1 चमचा मोहरी मी घातली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आणि नंतर आपल्याला पत्ताकोबी जी कट करून घेतली होती त्याला आपल्याला फोडणी द्यायची. आता हे जे स्टफिंग आहे हे आपण बनवत आहोत पराठ्यासाठी. तर ते स्टफिंग कसं बनवलं जातं ह्याचं आपण बघत आहोत. तर तेल छान गरम झालं आहे. आता मोहरी छान तडतडली की आपण याची फोडणीची तयारी करणार आहोत. त्यामध्येच आता मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर यामध्ये 4 ते 5 लसणाचे तुकडे मी घालून घेतलेले आहे. 1 चमचा जिरे घातलेले आहे. 1 चमचा हळद पावडर घातली आहे. आणि आता इथे धणा, ओवा, जिरे आणि हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याबरोबरच लाल मिरची पावडर मी घालून घेतलेली आहे. काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. आणि आता जो काही स्वच्छ धुवून घेतलेला पत्ताकोबी होता तो यामध्ये मिक्स करून मी व्यवस्थित असं ही फोडणी मिक्स करून घेणार आहे. आता ह्या पत्ताकोबीचा संपूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत आपण हलकंसं मंद आचेवर परतून घेणार आहोत. आणि मसाले व्यवस्थित मिक्सअप याच्यामध्ये करून घेणार आहोत. चवीनुसार थोडंसं मीठ मी घालून घेणार आहे. तर या पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्सअप करून घेतो आहोत. तर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित आता आपल्याला संपूर्ण हे असं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर शिजवायचं आहे आणि पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. तर मंद आचेवर आपल्याला ह्या पत्ताकोबीचं मॉइश्चर निघेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. अधूनमधून हलवून घ्यायचं आहे. तर मॉइश्चर संपूर्ण निघाल्यानंतर मी 1 चमचा त्यामध्ये पाणी घातलं आहे, जेणेकरून हा शिजून निघेल. काहीसा कच्चा राहतो, त्यासाठी आपल्याला नंतर 1 चमचा पाणी घालून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कचकच हे लागणार नाही, त्यासाठी आपण हे थोडंसं शिजवून घेतो आहे. तर अगदी कमी म्हणजे 1च चमचा पाणी घालायचं आहे. मॉइश्चर संपूर्ण निघाल्यानंतर पाणी घालायचं आहे. आता हे संपूर्ण पाणी आटल्यानंतर म्हणजे संपूर्ण पाणी संपल्यानंतर यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला हे स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता ह्या पद्धतीने आपलं अगदी मोकळं सुटसुटीत असं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. तर यामध्ये आवश्यक असेल तितकं चणा डाळीचं पीठ आपण घालून मोकळं सुटसुटीत असं बनवून घ्यायचं आहे. बिलकुल यामध्ये पाणी राहता कामा नये. आता इथे आपण छान पराठे लाटून घेणार आहोत. त्यासाठी असं छान असं पोळीचं जे आपण पद्धतीने लाटी करतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे आणि 2 चमचे स्टफिंग असं म्हणजे भरभरून घालायचं आहे. या पद्धतीने मुडपून जसं पुरणपोळी आपण करतो त्याच पद्धतीने करायचं आहे. हलकंसं दाबून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर पीठ आपण जसं पोळीला बनवतो त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला लाटून घ्यायचं. तर या पद्धतीने मी आता
2 ते 3 असे हे पराठे लाटून घेणार. हे बघा, थोडासा एक गोळा घ्यायचा आहे, 2 चमचे आपल्याला स्टफिंग घालायचे, पूर्ण ते पॅक करायचं, सील करायचं आहे आणि थोडंसं हलकंसं दाबून पीठ लावून आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहे. स्टफिंग मोकळं असेल आणि अगदी कोरडं असेल तर बिलकुल बाहेर फुटत नाही. त्यासाठी ओलं असं राहता कामा नये, संपूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत स्टफिंग आपल्याला बनवून घ्यायची आणि ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, तरी हे संपूर्ण या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत पराठे. आता आपण हे शेकून घेणार आहोत. तर तवा गरम करून घ्यायचा आहे, तेलाने थोडासा ग्रीस करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हलकासा हा एका साईडने भाजून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करून आणि भाजून घ्यायचा आहे. तर तेल, बटर, तूप काहीही तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ते लावून आणि हे भाजून घेऊ शकता. या पद्धतीने हे कोबीचे पराठे भाजून घ्यायचे, बिलकुल फुटत नाही किंवा बाहेर येत नाही, कारण की आपलं जे स्टफिंग आहे ते अगदी कोरडं आणि व्यवस्थित जर झालं असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने हे बाहेर येत नाही आणि थोडंसं हलकंसं चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण हे छान असं शेकून घ्यायचं आहे. तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावून छान असं शेकून घेऊ शकता. तर या पद्धतीने असा हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर संपूर्ण पराठे मी या पद्धतीने शेकून घेते आहे. तुम्ही बघू शकता, तेल लावून घेते आहे मी. तुम्ही तूप देखील लावू शकता किंवा बटर, तुम्हाला आवडत असेल तर बटर लावूनसुद्धा तुम्ही हे पराठे भाजून घेऊ शकता. अतिशय चविष्ट आणि छान लागतात. नाश्त्याला किंवा तुम्ही एरवीसुद्धा जर भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. खूप छान लागतं आणि अगदी झटपट होतो, चवीलाही छान लागतो. कोबीचा वास असा उग्र येत नाही त्याच्यामध्ये. आपण जे काही स्टफिंग बनवतो त्यामध्ये ज्या पद्धतीने आपण ते मोकळं सुटसुटीत करून त्याचं संपूर्ण मॉइश्चर निघून देतो, त्यामुळे बिलकुल त्याचा वास असा उग्र येत नाही आणि छान असा हा कोबीचा पराठा तयार होतो. तर तुम्हाला हा कसं वाटतं हे तुम्ही नक्की ब्रेकफास्टला किंवा रात्रीच्या डिनरला सुद्धा तुम्ही ह्या ट्राय करून बघू शकता मेनू. तर या पद्धतीने संपूर्ण पराठे भाजून घ्यायचे आहे. आता यासोबत तुम्ही खायला कुठलीही चटणी बनवू शकता, नारळाची चटणी बनवू शकता, शेंगदाण्याची चटणी बनवू शकता किंवा दह्याची चटणी बनवू शकता. तर मी यासोबत दह्याची चटणी बनवली आहे, अगदी वेगळी, आणि ह्या पद्धतीने तुम्ही ती चटणी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी सुरुवातीला एक कांदे घेतला आहे. संपूर्ण कांदा हा अगदी बारीक कट करून घ्यायचा आहे. आता आपण दह्याची चटणी यासोबत बनवणार आहोत. ही चवीला छान लागते पराठ्यासोबत. तर ही अगदी वेगळी चटणी आपण बनवत आहोत. तर एक कांदा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही ठेचून जर घेतल्या तरी चालेल हिरव्या मिरच्या. तर या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. कांदा आणि हिरवी मिरची कट करून झाल्यानंतर आता एक बाउल घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये दही काढून घ्यायचं आहे. तर फ्रेश दही घ्यायचं आहे, जास्त आंबट किंवा जुनाट असं दही घ्यायचं नाही, तर फ्रेश दही घ्यायचं आहे आणि अगदी क्रीमी घट्ट असं दही असेल ते दही घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच आता 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, यानंतर 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आणि 1 चमचा तिखट लाल मिरची घालायची आहे. तर या पद्धतीने आता चवीनुसार मीठ घालून हे संपूर्ण दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यामध्ये जो काही मसाला घातलेला आहे तो व्यवस्थित असा फेटून घ्यायचा आहे आणि अगदी क्रीमी असं हे टेक्स्चर बनवून घ्यायचं आहे. आता याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी घातल्यानंतर आपण जे काही कांदा आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या तर त्या यामध्ये परतून घेणार आहोत. तर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कांदा मी घालून घेतलेला आहे आणि आता हे अगदी हलकंसं परतून घेणार आहे. कांद्यातलं संपूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत आपण हा कांदा परतून घेणार आहोत. तर संपूर्ण कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्येच 1 चमचा चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. चणा डाळीचं पीठ किंवा ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा तुम्ही घालू शकता. चणा डाळीचं पीठ घातल्यानंतर लगेचच यामध्ये जे काही आपण फेटून घेतलेलं दही होतं ते घालायचं आहे आणि अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं आहे आणि याला छान दह्याला उकळी येऊ द्यायचे. दही हे फुटू नये त्यासाठी कंटिन्यू स्टर करायचं आहे. ह्या पद्धतीने ही दह्याची चटणी आपली तयार झाली आहे. तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली आणि ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी
पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत